गुड मॉर्निंग. ठीक आहे. सो मॅट्रिक्स आपण बघितलं होतं एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स देन हाऊ टू फाइंड आउट देअर ऑर्डर्स आणि त्याचे टाइप्स आपण डिस्कस करू. ठीक आहे. सो मॅट्रिक्स म्हणजे काय? इन रेक्टँग्युलर बॉक्स यू हॅव टू अरेंज द नंबर्स इन रो अँड कॉलम्स. इट इज कॉल्ड ॲज मॅट्रिक्स. ठीक आहे. आणि मी सांगितलं होतं की मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलमची संख्या सेम असेल असं नाही. रो आणि कॉलम संख्या कमी जास्त सुद्धा असू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण फाइंड आउट केलं होतं ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. सो हाऊ टू फाइंड आउट द ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स? सो ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय? हाऊ टू फाइंड नंबर ऑफ रोज इनटू नंबर ऑफ कॉलम्स. त्या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आहेत हॉरिझॉन्टल लाईन्स इनटू नंबर ऑफ कॉलम्स म्हणजे उभ्या किती लाईन्स आहेत. इट इज कॉल्ड ॲज ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. सपोज त्याची ऑर्डर m इनटू n आहे पण त्याला रीड करताना आपण त्याची ऑर्डर काय करतोय? रीड m बाय n. इट इज कॉल्ड ॲज ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे. आता या रो आणि कॉलमची संख्या ही कमी जास्त असू शकते. त्याच्यामुळं मॅट्रिक्सचे काही टाइप्स पडतात. ते टाइप्स आपण डिस्कस करत होतो. त्यातले आपण 4 टाइप्स आपण सगळ्यात पहिले बघितले होते. सो त्यातला फर्स्ट आपण बघितला होता व्हॉट इज द रो मॅट्रिक्स. ठीक आहे. त्याच्या नावातच आहे. सगळे जे काही टाइप्स आहेत त्या एका नावावरून सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो व्हॉट इज द रो मॅट्रिक्स? अ मॅट्रिक्स हॅविंग ओनली वन रो इट इज कॉल्ड ॲज रो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्स मध्ये एकच रो आहे, कॉलम किती आहे त्याच्याशी काही नाही, फक्त एक आडवी लाईन आहे, एकच रो आहे, अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात? रो मॅट्रिक्स. त्यानंतर आपण सेकंड बघितलं होतं कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स म्हणजे काय? अ मॅट्रिक्स हॅविंग ओनली वन कॉलम. ज्या मॅट्रिक्स मध्ये एकच कॉलम आहे, उभी एकच लाईन दिसते. आडव्या किती लाईन्स आहेत, रो किती आहे त्याच्याशी काही घेणं नाही, किती असू शकतात, पण उभी एकच लाईन आहे, एकच कॉलम दिसतोय, अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात? कॉलम मॅट्रिक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितला होता थर्ड टाइप झिरो मॅट्रिक्स. झिरो मॅट्रिक्स म्हणजे काय? इन मॅट्रिक्स हॅविंग म्हणजे मॅट्रिक्स हॅविंग ऑल एलिमेंट्स आर झिरो. मॅट्रिक्स मध्ये जे काही प्रेझेंट एलिमेंट आहे, जे काही नंबर्स आहेत, ते सर्वच्या सर्व जर झिरो असतील तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणतोय आपण? झिरो मॅट्रिक्स. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघितलं होतं आपण फोर्थ टाइप स्क्वेअर मॅट्रिक्स. ठीक आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय? स्क्वेअर. आता मॅट्रिक्स हा स्क्वेअर सारखा केव्हा दिसेल? जेव्हा रो आणि कॉलमची संख्या सेम असेल. जेव्हा उभ्या दिलेला आहे आडव्या दिलेला आहे तर मॅट्रिक्स दिसायला कसं दिसतोय? स्क्वेअर सारखा. मग काय? अ मॅट्रिक्स इन विच इक्वल नंबर ऑफ रोज इनटू इक्वल नंबर ऑफ कॉलम्स. ज्या मॅट्रिक्स मध्ये रो आणि कॉलमची संख्या सेम आहे अशा मॅट्रिक्सला काय म्हणणार आपण? स्क्वेअर मॅट्रिक्स. काय म्हणणार? स्क्वेअर मॅट्रिक्स. आफ्टर द स्क्वेअर मॅट्रिक्स. आता स्क्वेअर मॅट्रिक्स आपण डिस्कस केलं की ज्याच्यामध्ये रो आणि कॉलमची संख्या कशी राहते? सेम. ठीक आहे. आता याच्यानंतरचे जे काही आपण टाइप्स बघणार आहेत, ठीक आहे, हे आफ्टर द स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे तो सगळ्यात पहिले स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे, त्याच्यानंतरच ते टाइप्स पडतात. ठीक आहे. म्हणजे आपण या स्क्वेअर मॅट्रिक्सचे सब टाइप्सही त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. आता याच्यानंतरचे जे काही आपण टाइप्स बघणार आहे त्या टाइप्स मध्ये सर्वात पहिले तो स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तरच समोरचे टाइप्स पडू शकतात, तरच आपण समोरच्या त्याला टाइप्स मध्ये म्हणजे डिव्हिजन करू शकतो. ठीक आहे. पण सर्वात पहिले तो स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तरच मग समोरचे टाइप्स पडतात. तो जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर मग त्याला वेगवेगळे टाइप्स आहेत. ठीक आहे. याला सब टाइप सुद्धा म्हणू शकता तुम्ही स्क्वेअर मॅट्रिक्स. ठीक आहे. पण तो सर्वात पहिले स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तरच समोरचे टाइप्स पडतात. समोर त्याला अजून आपण त्याला टाइप्स मध्ये डिवाइड करू शकतो, त्याचं डिव्हिजन करू शकतो वेगवेगळ्या टाइप्स मध्ये. ठीक आहे. मग त्यानंतर आपण बघू फिफ्थ नंबरचा टाइप डायगोनल मॅट्रिक्स. फिफ्थ नंबरचा टाइप डायगोनल मॅट्रिक्स. ठीक. डायगोनल. ठीक. आता आपण डिटरमिनंट्स मध्ये बघितलं होतं डिटरमिनंटचा डायगोनल. ठीक. सेम ॲज इट इज मॅट्रिक्सचा डायगोनल फ्रॉम लेफ्ट टू राईट. इट इज कॉल्ड ॲज डायगोनल ऑफ मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सचा डायगोनल. ठीक आहे. आता डायगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? ठीक आहे. याच्यानंतरचे जेवढे पण काही टाइप्स आहेत हे सर्वात पहिले स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, त्याच्यानंतरच त्याचा टाइप्स करू शकतो, पण सर्वात पहिले तो स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. ठीक आहे. मग डायगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन काय? अ स्क्वेअर मॅट्रिक्स. काय? तो स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच नॉन डायगोनल एलिमेंट, डायगोनल सोडून जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटला काय म्हणणार आपण? नॉन डायगोनल एलिमेंट. आणि जे डायगोनल वरती एलिमेंट आहे त्याला काय म्हणतात? डायगोनल एलिमेंट. नॉन डायगोनल एलिमेंट आर झिरो. इट इज कॉल्ड ॲज डायगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे.
काय डेफिनेशन एकदम मी लिहितोय, इकडे लक्ष द्या. सर्वात पहिले तो स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. अ स्क्वेअर मॅट्रिक्सच्या आतमध्ये काय असलं पाहिजे? अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which काय non diagonal elements are zero is called as diagonal matrix. Diagonal matrix. ठीक आहे. आता याचे एक्झाम्पल लिहितोय म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल अजून एक्झॅक्टली डायगोनल मॅट्रिक्स कशा म्हणायचे. फॉर एक्झाम्पल A इज इक्वल टू, सर्वात पहिले तो स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे म्हणजे रो आणि कॉलमची संख्या त्याच्यामध्ये सेम पाहिजे. ठीक आहे. 2 0 0 0 -3 0 0 0 5. ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या, स्क्वेअर मॅट्रिक्स तर आहे, तो स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तर त्याच्यामध्ये आता इकडे लक्ष द्या, आता इकडे लेफ्ट टू राईट आहे, त्या लेफ्टचं टॉप आणि राईटचं बॉटम हे आपण बघितलं होतं. याला काय म्हणतात? डायगोनल. हा झाला त्या मॅट्रिक्सचा काय? डायगोनल ऑफ मॅट्रिक्स. इकडेच एक्सप्लेन करतो मी डायगोनल कशाला म्हणायचं. जो काय मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्स मध्ये या पद्धतीने राईट टू लेफ्ट नाही, लेफ्ट टू राईट बघा, ही एलिमेंट जे काही आहे ही काय नाही तुमचं डायगोनल. ठीक आहे. याला काय म्हणणार तुम्ही? डायगोनल. ठीक आहे. आता याच्यावरचे जे काही एलिमेंट्स आहेत याला काय म्हणतात? डायगोनल एलिमेंट. डायगोनल प्रेझेंट असणारे एलिमेंट 5 3 that element is called as diagonal element. डायगोनल सोडून म्हणजे हे वरचे 3 आणि खालचे 3 याला काय म्हणतात? नॉन डायगोनल एलिमेंट. काय म्हणतात? नॉन डायगोनल एलिमेंट्स. ठीक आहे. त्याला काय म्हणणार आहे? डायगोनल सोडून जे काही एलिमेंट उरतील नॉन डायगोनल एलिमेंट्स. स्क्वेअर असेल, स्क्वेअर मॅट्रिक्स असेल सर्वात पहिले तो काय पाहिजे? द स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच नॉन डायगोनल. हा झाला मॅट्रिक्सचा डायगोनल. इट इज नॉट कॉल्ड एज डायगोनल मॅट्रिक्स. याला डायगोनल म्हणणार नाही. डायगोनल हा लेफ्ट टू राईट आहे. जो काही तुम्ही मॅट्रिक्स लिहिणार त्याचा इकडचा म्हणजे लेफ्ट टॉप आणि राईटचा इथे बॉटम. इट इज कॉल्ड एज अ डायगोनल. यालाच मॅट्रिक्सचा डायगोनल म्हणतात. इट इज कॉल्ड एज अ डायगोनल ऑफ मॅट्रिक्स. आणि डायगोनलवर जे काही एलिमेंट प्रेझेंटेड 2 -3 5 इट इज कॉल्ड ॲज डायगोनल एलिमेंट. आणि डायगोनल सोडून हे वरचे 3 एलिमेंट आणि खालचे 3 एलिमेंट इट इज कॉल्ड ॲज नॉन डायगोनल एलिमेंट्स. ठीक आहे. मग काय स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये नॉन डायगोनल एलिमेंट, डायगोनलवरचे एलिमेंट काय आहे याच्याशी काही घेणं देणं नाहीये. पण डायगोनल सोडून जे काही एलिमेंट आहेत ते सर्वच्या सर्व जर 0 असतील तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं? डायगोनल मॅट्रिक्स. अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचंय? डायगोनल मॅट्रिक्स. क्लिअर आहे सगळ्यांना? इट इज कॉल्ड ॲज डायगोनल मॅट्रिक्स. क्लिअर आहे? एक्झाम्पल क्लिअर आहे सगळ्यांना की डायगोनल एलिमेंट सोडून म्हणजे डायगोनल सोडून जे काही एलिमेंट इट इज कॉल्ड ॲज नॉन डायगोनल एलिमेंट. आणि स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये आता स्क्वेअर मॅट्रिक्स इज बिकॉज व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स? 3/3 इक्वल नंबर ऑफ रोज अँड इक्वल नंबर ऑफ कॉलम्स. सो सर्वात पहिले तो स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तरच त्याला तुम्ही समोरच्या टाइप्स मध्ये डिवाइड करू शकता. समोरच्या टाइप्स येथे पडतात त्याला सब टाइप्स ही म्हणू शकता तुम्ही स्क्वेअर मॅट्रिक्स. क्लिअर आहे सगळ्यांना? इट इज अ एक्झाम्पल ऑफ डायगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे. द नेक्स्ट दॅट इज द स्केलर मॅट्रिक्स. ठीक आहे. स्केलर मॅट्रिक्स. ठीक आहे. डायगोनल मॅट्रिक्स क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे मॅट्रिक्सचा डायगोनल कसा काढणार. It is called as diagonal left to right, not right to left. Left side of right side to the bottom. It is called as a diagonal of a matrix. यालाच मॅट्रिक्सचा डायगोनल म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर डायगोनलच्या एलिमेंटला डायगोनल एलिमेंट आणि डायगोनल सोडून जे काही उरलेले 6 एलिमेंट वरचे 3 आणि खालचे 3 इज कॉल्ड as नॉन डायगोनल एलिमेंट्स. ठीक आहे.
याच्यासाठी ह्या तिन्ही टाइपसाठी डायगोनल कशाला म्हणायचे, डायगोनल एलिमेंट कशाला म्हणायचे, नॉन डायगोनल एलिमेंट कशाला म्हणायचे, या तिन्ही गोष्टी तुम्हाला क्लिअर पाहिजे. ठीक आहे. मग आता स्केलर मॅट्रिक्स काय म्हणायचं. ठीक आहे. आता स्केलर मॅट्रिक्स मी काय सांगितलं की स्क्वेअर मॅट्रिक्सच्या नंतरचे जेवढे काही टाइप्स आहेत इट इज ऑल्सो कॉल्ड एज सब टाइप्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स. तो सर्वात पहिले स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे त्याच्यानंतरच त्याचे सपोर्टे टाइप्स पडतील. ठीक आहे. मग काय स्केलर मॅट्रिक्सची डेफिनेशन इथे लक्ष द्या. अ स्क्वेअर मॅट्रिक्स, अ स्क्वेअर मॅट्रिक्स जे सर्वात पहिले तो स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. द स्क्वेअर मॅट्रिक्स इन which diagonal elements are equal, म्हणजे जेवढे काही डायगोनलचे एलिमेंट आहेत ते इक्वल पाहिजे मला. and नॉन डायगोनल, डायगोनल एलिमेंट नॉन डायगोनल एलिमेंट क्लियर आहे सगळ्यांना. नॉन डायगोनल एलिमेंट्स आर झिरो. डायगोनल एलिमेंट नॉन डायगोनल एलिमेंट झिरोच पाहिजे, पण डायगोनलचे एलिमेंट कसे पाहिजे, सेम, इक्वल, इज कॉल्ड स्केलर मॅट्रिक्स. इज कॉल्ड स्केलर मॅट्रिक्स. ठीक आहे. काय सर्वात पहिले तो स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच डायगोनल एलिमेंट, डायगोनलचे सर्व एलिमेंट मला सेम पाहिजे आणि नॉन डायगोनल एलिमेंट काय पाहिजे, झिरो पाहिजे. याच्यामध्ये मी नॉन डायगोनल एलिमेंट झिरो पाहिजे होते. इकडे फक्त काय होतं की डायगोनलवरचे तीनही एलिमेंट वेगवेगळे असू शकतात. बरोबर आहे. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे काय, डायगोनलचे एलिमेंट झिरो, सॉरी नॉन डायगोनल एलिमेंट आर झिरो आणि डायगोनलचे एलिमेंट इक्वल. याचे एक्झाम्पल तुम्हाला क्लिअर होईल. एक्झाम्पल डेफिनेशन. फॉर एक्झाम्पल A is equal to मॅट्रिक्स दिलाय 4 0 0 0 4 0 0 0 4. इट इज द एक्झाम्पल. सर्वात पहिले तो स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे आहे. व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स, 3/3. ठीक आहे. म्हणजे सर्वात पहिले तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. आता याच्यानंतर डायगोनल एलिमेंट्स, इट इज कॉल्ड एज डायगोनल ऑफ मॅट्रिक्स and diagonal present element is called as the diagonal elements. डायगोनल एलिमेंट सेम असतील आणि डायगोनल सोडून जे काही एलिमेंट आहेत नॉन डायगोनल एलिमेंट जर झिरो असतील तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचंय, स्केलर मॅट्रिक्स. ठीक आहे. आणि डायगोनल नॉन डायगोनल एलिमेंट झिरो असतील आणि डायगोनल एलिमेंट वेगवेगळे असतील तर त्याला काय म्हणायचं, डायगोनल. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लिअर सगळ्यांना स्केलर मॅट्रिक्स काय काय, डायगोनल एलिमेंट आर सेम अँड नॉन डायगोनल एलिमेंट आर झिरो. डायगोनलवरचे सर्व एलिमेंट झिरो असतील, नॉन डायगोनलवरचे सर्व एलिमेंट डायगोनलचे सर्व एलिमेंट सेम असतील आणि डायगोनल सोडून उरलेले सर्व एलिमेंट झिरो असतील तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचे, स्केलर मॅट्रिक्स. ठीक आहे. देन नेक्स्ट युनिट मॅट्रिक्स. याच्या नावात पुन्हा युनिट मॅट्रिक्स कशाला म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यामध्ये पुन्हा डायगोनल नॉन डायगोनल मॅट्रिक्स कशाला म्हणायचे, डायगोनल मॅट्रिक्सचा डायगोनल कोणता असतो. ठीक आहे. आता युनिट मॅट्रिक्स कशाला म्हणायचं, म्हणजे युनिट 1 युनिटी 1 ला काय म्हणतात, युनिट किंवा युनिटी. सो युनिट मॅट्रिक्स म्हणजेच काय एक लक्ष द्या. याच डेफिनेशन मध्ये फक्त इक्वलच्या जागेवर 1 येणार, बाकी सगळं सेम. काय लक्ष द्या. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच डायगोनल एलिमेंट्स आर 1 युनिटी. म्हणजे डायगोनल एलिमेंट्स मला 1 1 1 पाहिजे, युनिटी पाहिजे. म्हणजे डायगोनलचे सर्व एलिमेंट 1 1 1 and non diagonal element are 0 is called unit matrix. डायगोनल वरचे सर्व एलिमेंट्स हे युनिटी असतील 1 1 1 आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतील तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात, युनिट मॅट्रिक्स. काय आहे याची डेफिनेशन, अ स्क्वेअर मॅट्रिक्स, a square matrix in which diagonal elements are 1 must be, diagonal elements are 1 and non diagonal element
elements are 0 is called unit matrix. म्हणजे डायगोनल एलिमेंट कसे येतात युनिटी आहे डायगोनल एलिमेंट सर्वच्या सर्व युनिटी आहे ठीक आहे आणि नॉन डायगोनल एलिमेंट कसे 0 तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं युनिट मॅट्रिक्स त्याचे एक्झाम्पल लिहिते म्हणजे अजून तुम्हाला क्लिअर होईल डेफिनेशन फॉर एक्झाम्पल A is equal to 1 0 0 0 1 0 0 0 1 ठीक आहे आता डायगोनल चे एलिमेंट 1 1 1 डायगोनल एलिमेंट सेम युनिटी आहेत सर्व 1 1 आणि नॉन डायगोनल एलिमेंट कसे 0 ठीक आहे सो अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचे युनिट मॅट्रिक्स आता युनिट मॅट्रिक्स आता याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता unit matrix it is also the example of scalar matrix because diagonal elements are equal 1 1 म्हणजे 1 1 1 म्हणजे equal आहे diagonal element म्हणजेच unit matrix is also called as scalar matrix unit matrix is also the unit matrix is also called scalar matrix. Unit matrix is scalar matrix म्हणतात किंवा unit matrix is also the example of scalar matrix. All पेक्षा काय म्हणू शकतो आपण unit matrix is also example of स्केलर मॅट्रिक्स म्हणजे युनिट मॅट्रिक्स हे एक एक्झाम्पल आहे कशाचं स्केलर मॅट्रिक्स तीनही टाइपसाठी महत्त्वाचे सर्वात पहिले डायगोनल मॅट्रिक्सचा लेफ्ट टू राइट इट इज कॉल्ड एज डायगोनल ऑफ मॅट्रिक्स ठीक आहे त्याच्यानंतर डायगोनलचे प्रेझेंट एलिमेंट इट इज कॉल्ड एज डायगोनल एलिमेंट डायगोनल सोडून जे काही सहा एलिमेंट असतात डायगोनलच्या वरचे तीन आणि खालचे तीन इट इज कॉल्ड एज नॉन डायगोनल एलिमेंट्स तिन्ही टाइपसाठी महत्त्वाचे आहे डायगोनल एलिमेंट्स नॉन डायगोनल एलिमेंट्स ठीक तिन्ही एकदा डिस्कस करू आपण सोबत डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय सर्वात पहिले तो स्क्वेअर मॅट्रिक्स त्याच्यानंतर स्क्वेअर मॅट्रिक्सच लागेल तरच त्याच्या समोरचे टाइप्स पडतात हे आपल्याला माहिती आहे मग काय स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच नॉन डायगोनल एलिमेंट आर 0 डायगोनल वरचे एलिमेंट काय आहे त्याच्याशी काही घेणं नाही पण डायगोनल सोडून जे काही उरलेले एलिमेंट आहेत ते सर्वच्या सर्व जर 0 असतील तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स ठीक आहे मग डायगोनलचे आता डायगोनलवरचे सर्व एलिमेंट सेम असतील सेम आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 असते इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्केलर मॅट्रिक्स म्हणजे इट इज कॉल्ड एज स्केलर मॅट्रिक्स आणि डायगोनलचे एलिमेंट 1 1 असतील युनिटी असतील आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतील इट इज कॉल्ड एज युनिट मॅट्रिक्स क्लियर आहे सगळ्यांना तीनही टाइप्स ठीक आहे सो पॉज द व्हिडिओ नोट इट डाउन then next type ठीक है अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स काय नेक्स्ट आहे अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स ठीक आहे मॅट्रिक्स हे सर्व टाइप्स चे नाव मधून तुम्हाला क्लिअर होते ठीक आहे आता अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं ठीक आहे सर्वात पहिले तर स्क्वेअर मॅट्रिक्स लागेलच त्याच्यानंतरच आपण त्याचे अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मध्ये त्याला कन्वर्ट करू शकतो म्हणजे त्याचा टाइप्स आपण चेक करू शकतो ठीक आहे तर सर्वात पहिले तो काय पाहिजे स्क्वेअर ठीक आहे म्हणजे डेफिनेशन काय आहे कशी आहे अ स्क्वेअर मॅट्रिक्स in which अप्पर तर अप्परच्या उलट बिलो होते म्हणजे अप्परच्या उलट काय होते लोअर ठीक आहे तर त्याला काय म्हणणार तुम्ही बिलो लोअर म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही बिलो ठीक आहे सो काय नाही लक्षात घ्या द स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच अप्परच्या याला लोअर म्हणता येईल अप्परच्या विरुद्ध उलट काय म्हणता येईल लोअर लोअर ला अजून काय म्हणता येईल दुसरं बिलो ठीक आहे बिलो अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच बिलो the diagonal elements below the diagonal
elements are zero is called as upper triangular matrix. Is called upper triangular matrix. ठीक आहे, म्हणजेच डायगोनल अप्पर आहे पण अप्परच्या उलटा शब्द लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, दिवस काय आहे अप्परच्या उलट बिलो. ठीक आहे, मग काय अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच बिलो द डायगोनल एलिमेंट, डायगोनलच्या खालचे एलिमेंट जर 0 असतील, वर काय त्याची काय घेणं नाहीये, पण डायगोनलच्या खालचे एलिमेंट जर 0 असतील तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचंय, खालचे एलिमेंट आहे बिलो आहे पण त्याच्या उलट लक्षात ठेवायचंय, इज कॉल्ड ॲज अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ठीक आहे, एक्झाम्पल लिहितोय मी. फॉर एक्झाम्पल 2 0 2 -3 4 0 5 6 0 0 मॅट्रिक्सचा डायगोनल सगळ्यांना क्लियर आहे. इट इज कॉल्ड एज डायगोनल ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, आता काय सर्वात पहिले तो स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. व्हॉट इज द ऑर्डर 3 by 3. सो हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे इन विच बिलो द डायगोनल एलिमेंट, डायगोनलच्या इकडे येणार तुमचं बिलो, डायगोनलच्या खालचे बिलो द डायगोनल एलिमेंट, डायगोनलच्या खालचे एलिमेंट हे येणार अप्पर, डायगोनलच्या वरचे हे डायगोनलच्या खालचे. जर डायगोनलच्या वरी काय येत नाही, डायगोनल सोडून डायगोनलच्या एलिमेंटचा मी काही विषय म्हणत म्हणजे डायगोनल बद्दल बोलू, डायगोनल एलिमेंट बद्दल बोलतच नाहीये. डायगोनलच्या खालचे एलिमेंट जर 0 असतील तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. काय म्हणायचं, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच अप्परच्या उलट बिलो द डायगोनल एलिमेंट आर 0 इट इज कॉल्ड ॲज अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना हा टाइप. त्याच्यानंतर नेक्स्ट टाइप हा तुम्ही मला सांगा. ठीक आहे, याची डेफिनेशन ही तुम्ही करू शकता. ठीक आहे, याचे एक्झाम्पल ही तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. नेक्स्ट टाइप आहे लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स काय, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स काय ना अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच लोअरच्या उलट काय होते, अप्पर होते, पण अप्पर लागून दुसरा शब्द काय, अबाउ. काय, अबाउ. ठीक आहे, तर डेफिनेशन काय मग a square matrix in which above the diagonal element, diagonalच्या वरचे above the diagonal element are 0 it is called as lower triangular matrix. diagonalच्या वरचे सर्व एलिमेंट जर 0 असतील तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. above तर लोअर, बरोबर, बिलो अप्पर. ठीक आहे, तो काय आहे डेफिनेशन मग a square matrix in which above the diagonal elements are 0 is called as lower triangular matrix. Is called lower triangular matrix. For example, clear आहे तुम्हाला काय की डायगोनलच्या वरचे एलिमेंट जर 0 असतील तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं, लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल A is equal to 2 0 0 -3 4 0 5 6 2 1. सर्वात पहिले तो स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे. एवढी द ऑर्डर हा झाला तुमचा डायगोनल मॅट्रिक्सचा. क्लिअर आहे सगळ्यांना. सो हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, इक्वल नंबर ऑफ रोज आणि इक्वल नंबर ऑफ कॉलम्स. तो स्क्वेअर मॅट्रिक्सच आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला टाइप सांगायचं आहे त्याचा काय, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच अबव मला डायगोनल, हे डायगोनलच्या वरचे अबव द डायगोनल एलिमेंट, डायगोनल सोडून ना, डायगोनलच्या एलिमेंट बद्दल काही नाही, डायगोनलचे एलिमेंट काही असेल त्याचे काही घेतलं नाही. डायगोनलच्या वरचे एलिमेंट
जर 0 असतील तर अशा मॅट्रिक्सने काय म्हणायचं लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. क्लिअर आहे सगळ्यांना? अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स आणि लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स काय आहे? अपरच्या उलट बिलो द डायगोनल एलिमेंट आर 0 it is called as upper triangular matrix. And what is the lower triangular matrix? Above the diagonal element are 0 it is called as lower triangular matrix. दोन्ही उलट लक्षात ठेवायचे. ठीक आहे? डायगोनलच्या खालचे एलिमेंट जर 0 असतील तर अप्पर आणि डायगोनलच्या वरचे एलिमेंट 0 असतील तर त्याला कुठला मॅट्रिक्स? लोअर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. क्लिअर आहे सगळ्यांना? ठीक आहे. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट.